संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्ये शिजला होता। सुरेश धस यांचा पुण्यामधल्या सभेमध्ये गंभीर आरोप। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामधून काढता येत नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा, मुख्यमंत्र्यांना सल्ला। धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरती 3 कोटींची डील झाली। धस यांचा खळबळजनक दावा। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा। लोकप्रिय सरपंचाची हत्या झाली आहे, आम्हाला नीट तपास करू द्या, तसंच एकाही आरोपीला सोडणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधक आणि मोर्चेकऱ्यांना आवाहन। पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळाल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप। कराडला नमस्कार करणारे अधिकारी चौकशी करणार का, दमानी यांचा सवाल। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती ताण, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची कबुली। महिला सरकारवर नाराज होतील, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। तर काम झालं म्हणून बहिणींचे पैसे परत घेतायत, संजय राऊतांचा हल्लाबोल। मतं दिली म्हणजे माझे मालक झाला नाहीत, अजित पवारांनी बारामतीच्या मतदारांना सुनावलं। परदेश दौऱ्यावरून परत येताच पुणे जिल्ह्याचा झंझावाती दौरा। शिर्डीमधलं मोफत जेवण बंद करा, राज्यामधले सगळे भिकारी शिर्डीमध्ये गोळा झालेत। माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान। देशभरामधून लोक येऊन फुकट जेवतात अशी मुक्ताफळं। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळून 3 महिने उलटल्याच्या नंतरही अजूनही GR नाही। साहित्यिक श्रीपाद जोशींकडून पोलखोल। हा केवळ निवडणूक जुमला होता का, राऊतांचा हल्लाबोल। तर प्रक्रिया पूर्ण, फडणवीसांची माहिती। भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचं रेड कार्ड एबीपी माझाच्या हाती। जमिनी मार्गे येण्यासाठी 7 ते 8 हजार रुपये, तर समुद्री मार्गे येण्यासाठी मोजावे लागतात 2 ते 4 हजार रुपये। पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरला अपघात, 3 जणांचा मृत्यू। कोसळल्याच्या नंतर हेलिकॉप्टरमधून निघाले धुराचे लोट। दिल्लीमधल्या मेट्रोच्या 4थ्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। भारतामध्ये आता मेट्रोचं 1000 किलोमीटरचं जाळं। जगामधला 3रा मोठा देश बनण्याचा भारताला मान। आणि भारतानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली। सिडनीच्या 5व्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सनी विजयी। मालिका गमावल्याच्या नंतर सिनियर खेळाडूंवरती चहूबाजूंनी टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।